पुणे शहरातील वाहतूक कोंडींची समस्या दिवसेंदिवस वाढत असून ती उग्र रूप धारण करीत आहे. पुण्यातून 5 राष्ट्रीय महामार्ग तर 10 पेक्षा अधिक राज्यमार्ग गेले आहेत. या 5 राष्ट्रीय महामार्गापैकी पुणे सोलापूर महामार्गावर वाहतूक कोंडींची अवस्था खूप बिकट झाली आहे. पुणे शहरात वाहतुकीची कोंडी नेहमीच होत आहे. केवळ नावापुरते शहरात जड वाहनांना प्रवेश बंद असे बॅनर वाहतूक शाखेकडून लावले जातात, परंतु त्यांच्यावर कारवाई मात्र करण्यात येत नाही. त्यामुळे शहरातील नागरिकांचे जनजीवन, विद्यार्थी प्रवास, कर्मचाऱ्यांचा प्रवास यांनाही वेळेत सुरक्षित इच्छित ठिकाणी पोहोचायचे असते, परंतु वाहतूक शाखेच्या हलगर्जीपणामुळे आणि ढिसाळ नियंत्रणामुळे नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. त्यातच पावसामुळे रस्त्याला पडलेले खड्डे ते बुजवण्यात संबंधित प्रशासन विभाग आणि पालिका प्रशासन अयशस्वी होत आहे. वाहतुकीची कोंडी सोडवण्यासाठी यावर तात्काळ उपाययोजना करावी अशी नागरिकांकडून मागणी होत आहे. संबंधित वाहतूक शाखा कंट्रोलला फोन लावला असता फोन उचलला गेले नाहीत असेही नागरिकांनी यामध्ये तक्रार आहे. सकाळी 10 वाजता स्थळ अण्णासाहेब मगर कॉलेज, मांजरी रस्ता, चौरंग बिल्डिंग, सिरम रस्ता शेजारीच या चौकामध्ये सिग्नल बसवण्यात आलेले आहेत, परंतु सिग्नल कंट्रोलिंगसाठी वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलीस वाहतूक शाखेचे कर्मचाऱ्यांची ठराविक वेळेमध्ये म्हणजेच शाळा कॉलेज भरते वेळेस आणि सुटते वेळेस या ठिकाणी जास्त मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी होत असते. त्यावेळेस जरी वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांनी तेथे आपले कर्तव्य बजावले तरी या होणाऱ्या त्रासातून नागरिकांच्या आणि विद्यार्थ्यांची मुक्तता होण्यास मदत होऊ शकते. ब्युरो रिपोर्ट 7 मराठी न्यूज, हडपसर.